नमस्कार मित्रांनो, जेनझी व्यावसायिक या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. माझी मुलगी व्यवसाय करायला चालली आहे आणि तिच्या मनात प्रश्न येत आहेत. या प्रश्नांची उत्तरं मी तिला देतोय, तसंच सर्व जेनझीजना मिळावी म्हणून हे व्हिडिओ करून पोस्ट करतोय. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की बिझनेस का करावा, पण आता मी काय बिझनेस करू हे मला समजत नाहीये. हे कसं मी डिसाईड करू? ओके, याला खूप आस्पेक्ट्स आहेत. म्हणजे काय बिझनेस करू हे फक्त तुमच्यावर अवलंबून नसतं, तर मार्केटवर पण अवलंबून असतं. पण समजा आपल्याला पहिला टप्पा शोधायचा असेल, म्हणजे की तर असं कुठलं काम आहे जे तू इतरांपेक्षा चांगलं करतेस असं तुला वाटतं, त्याच्यावरून आपल्याला सुरुवात करायची. तर तुझ्या मनात समजा तुझ्याबद्दल पहिला विचार कुठला येतो की असं कुठलं काम आहे जे तू इतरांपेक्षा चांगलं करतेस? बेकिंग. ओके, तर बेकिंग, कुकिंग. समजा आता समजा कोणीतरी म्हणलं की मला क्रिकेट चांगलं खेळता येतं, तर चांगलं क्रिकेट खेळता येणं डझंट मीन की तो सचिन तेंडुलकर होणार आहे, हो की नाही? तर त्यामुळे आपल्याला हे पण बघायचं असतं की आपण जे आपलं जे स्किल आहे ते आपण त्या लेवलला आहोत का की ज्याच्यातून आपल्याला हे करता येईल. ओके, की ह्याच्यातून बिझनेस इव्हॉल्व्ह करता येईल. दुसरं एखादं स्किल असतं की समजा मला ओरिगामी चांगलं करता येतं, तर ह्याच्यातून एक चांगला बिझनेस उभा राहू शकतो का हे पण आपल्याला बघायचं असतं. ओके, म्हणजे नुसतं तुम्हाला एखादी गोष्ट चांगली करता येते डझंट मीन की ती बिझनेसची आयडिया होऊ शकते. पण लेट्स अज्युम की तुला बेकिंग छान करता येतं. ओके, आता दुसरा प्रश्न आहे की अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यासाठी लोक तुमच्याकडे अप्रोच होतात, मग तुला कोण सारखे येऊन भेटतात की अरे रुजुल हे करून दे ना मला, किंवा रुजुल हे सांग ना मला. असं काही गोष्ट आहे का तुझ्याबद्दल की त्याच्यासाठी तुझ्याकडे लोक येतात? किंवा इव्हन अशा गोष्टी ना आपण इतर फॅमिली मेंबर्स जास्त पाहू शकतो. मग तुझ्याबद्दल पण सांग, किंवा आईबद्दल सांग की आईकडे काय अशी स्किल आहे ज्याच्यासाठी लोक तिच्याकडे अप्रोच करतात. मी स्वतः काही असं क्रिएटिव्ह असलं काही असलं असं तर आईकडे जाते पहिली गोष्ट, कारण की आय नो तीच सगळ्यात बेस्ट करते आपल्या ह्याच्यात. तर त्यामुळे समजा तू बेकिंगचा बिझनेस केलास आणि तू केक बनवायला लागलास, तर तुझ्यासाठी डेकोरेशन आयडियाज कोण देऊ शकतं आपल्या घरामध्ये? आई देऊ शकते. तसं तुझ्याकडे काय असं गोष्ट आहे ज्याच्यासाठी लोक तुझ्याकडे अप्रोच करतात? असं एक खरी गोष्ट लक्षात ठेवा. आता सांगितलं नाही तरी चालेल, पण याच्यावर विचार करायला पाहिजे. ओके, तर पुढचा प्रश्न आपल्या स्वतःला विचारायचा की असं कुठलं काम आहे जे करताना आपल्याला वेळेचे भानच राहत नाही. म्हणजे परत तू आईबद्दल जे बोललीस की डेकोरेशन करते एखादी, तर ती तासन तास करू शकते, 4-5 तास. तसं तू कुठली अशी गोष्ट करतेस ती बसलं की तुम्हाला लक्षातच राहत नाही की आपण किती वाजलेत, काय वेळ गेलाय, मग ते तुला खरं खरं पॅशन आहे तुझं, असं कुठलं आहे? परत बेकिंगच आहे. अख्खा दिवस जातो तरी मला कळत नाही, थकत पण नाही मी, बट मला मस्त वाटतं आणि अगदी असं कधीच असं वाटत नाही की ड्रेन दे मी त्याच्यानंतर. चांगलंच वाटतं कायम चांगलंच वाटतं. ओके, आता नेक्स्ट प्रश्न आपल्या स्वतःला विचारायचा की असा कुठली गोष्ट आहे ज्याच्याबद्दल मी सगळ्यात जास्त रिसर्च करते, म्हणजे मी कुठेतरी पुस्तकं वाचीन किंवा युट्यूब व्हिडिओ बघीन किंवा ChatGPTला विचारीन किंवा अजून काहीतरी करीन, असे कुठली गोष्ट आहे? परत त्याचा आन्सर काय आलं? परत बेकिंग किंवा कुकिंगच. कॉन्स्टंटली रील्सवर असो नवीन रेसिपीज तिथे बघत असते, कधी कुठे सोशल मीडियावर बेसिकली सगळीकडे येतच असतं काय काय नवीन नवीन रेसिपीज, ते बघून तर ट्राय करावं असं वाटतात. मग ते कधी करू शकते अशी संधी सारखी शोधत असते की बेकिंग आणि कुकिंग कधी करू शकते. ओके, आता लास्ट क्वेश्चन. तुला जे आतापर्यंत एस्टॅब्लिश केलं, आता तुझ्या केसमध्ये बेकिंग आहे, लोकांच्या केसमध्ये काहीतरी वेगळं असू शकतं, त्यामुळे त्यांचं आन्सर वेगळं असू शकतं. तर ज्या आन्सरवर ते आले आहेत त्या गोष्टीसाठी लोक तुम्हाला पैसे देतील का? म्हणजे तुम्हाला समजा रांगोळी काढणं असा आन्सर आला असेल की तुम्हाला रांगोळी काढायला आवडते, रांगोळीसाठी नवीन नवीन रिसर्च करता, नवीन नवीन व्हिडिओ पाहता, नवीन नवीन पॅटर्न काढता, सगळं करता, तर रांगोळी काढणं हे तुमचे स्किल असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला लोक पैसे देतील का? तर देऊ शकतात, हो की नाही? देऊ शकतात. रांगोळीसाठी वेगवेगळे आहेत. आता पुढचा प्रश्न आहे की या गोष्टीला स्केल करता येईल का, म्हणजे अजून मोठं करता येईल? म्हणजे तुला असं वाटतंय का की आता तू बेकिंग करतेस, तू बेकिंगसाठी एक शॉप उघडलंस, पण तुझी रेसिपी आहे ती तू असेपर्यंतच आहे, तू सुट्टी घेतलीस की तू गावाला गेलीस, तू आजारी पडलीस, दुकान बंद होईल, तर तुझ्या बेकिंगच्या स्किलला तुला स्केल करता येईल का? म्हणजे अजून 100 लोकांना शिकवायचं आणि सेम टू सेम टेस्ट पॉसिबल आहे ना? पण रांगोळीवाल्यांना हे करता येईल का? तर पॉसिबल आहे, पण रांगोळीवाल्यांना सेम रांगोळीवाले हायर करतील, पण या माणसाचे स्किल आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल लता मंगेशकरांना त्यांनी ठरवलं असतं की माझ्यासारख्या 100 गायिका अजून तयार करायच्या, तर त्यांना 100 लता मंगेशकर मिळणं अवघड आहे. त्यांना त्यांच्याहून कमी लेवलच्या मिळतील, जास्त लेवलच्या मिळणं खूपच अवघड होतं. पण त्यामुळे लक्षात घ्या की तुमचं जर स्किल फारच स्पेशलाइज्ड असेल, म्हणजे असं असेल जे रिप्रोड्युसेबल नसेल. आता बेकिंग हे स्किल आहे
हे कदाचित रिप्रोड्युसेबल आहे. मग तुम्ही एक्झॅक्टली क्वांटिटी दिली, एक्झॅक्ट सगळं दिलं, एक्झॅक्ट तुमच्याकडे रेसिपी असेल तर तुम्ही करू शकता. पण हाताची चव पण असते, एक जजमेंट पण असतं, ते पण आहे. पण तरी बऱ्यापैकी रिप्रोड्युसेबल आहे. म्हणजे तुम्ही 99% सेम केक बनवू शकाल, 99%. हो. पण 99% सेम लता मंगेशकर करू शकतील का कोणी? तयार नाही. त्यामुळे तुमचं समजा उत्तर असं काही आलं असेल जे पूर्णपणे स्किल ओरिएंटेड आहे, किंवा समजा आईचंच एक्झाम्पल घेतलं आपण, डेकोरेशन आणि आर्ट अँड क्राफ्ट. तर आईचं समजा आर्ट आणि क्राफ्टची जी लेवल आहे त्या लेवलच्याच सेम लोक मिळणं हे पण एक चॅलेंज असतो, लक्षात आलं? त्यामुळे बिझनेस करताना हे पण बघायचं तुम्हाला हे स्केलेबल आहे का. नेक्स्ट प्रश्न की ह्याच्यामध्ये हा रिपीटेबल आहे का. म्हणजे काय की तू समजा हे छत्रपती संभाजीनगरमध्ये केलंस किंवा एखाद्या ह्याला केलंस तर ते दुसरीकडे करता येईल का. आता गंमत अशी असते बघा की बऱ्याच लोक काय करतात, एक कस्टम असं बिल्ड करणं किंवा वेल्डिंग करणं हे असे कामं करतात आणि त्यातून एखादं प्रॉडक्ट बनवतात. पण ती ना एका माणसाची एक रिक्वायरमेंट असते, ती 100 माणसांची रिक्वायरमेंट आहे का. सेम बिझनेस रिपीट करता येईल का. ओके. आणि अजून एक आपल्याला प्रश्न विचारायचा असतो की हे सस्टेनेबल आहे का. सस्टेनेबल म्हणजे काय सांगतो आता गंमत. आता समजा आपण असं ठरवलं की आपल्याला असा व्यवसाय करायचा आहे की सगळ्या घरांमध्ये तुटफूट होते, मग प्लंबर, कार्पेंटर, अजून कुठले तरी फॅब्रिकेटर्स, असे प्रोव्हाइड करायचा, असा व्यवसाय बनवला. आणि तो व्यवसाय आपल्याला ठरवायचा की आपण एक फिक्स फी घ्यायची छोटीशी नॉमिनल, आणि त्याला आपण ऑन डिमांड प्लंबर जाईल, तुमच्याकडे प्रॉब्लेम आला फोन करा येईल. आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा, तुमच्याकडे 10 प्लंबर तुम्ही कायमस्वरूपी ठेवलेत तर त्यांना काम देणं तुमचं काम आहे, आणि 10च्याहून कमी असतील तर आलेले 100 कॉल आले तर त्यांना वेळेत सप्लाय देणं पण तुमचं काम आहे, वेळेत रिझल्ट देणं. आता हे दोन्ही अचीव्ह करायला तुम्हाला हा बॅलन्स अचीव्ह करायला लागतो की तुमच्याकडे करेक्ट माणसं पाहिजेत, त्यांना कंटिन्युअस पैसे मिळाले पाहिजेत, आणि तुमचं कामात वेळेत पण झालं पाहिजे. जर ह्याच्यापैकी काहीही बिघडलं तर हा व्यवसाय निगेटिव्ह रिव्ह्यूज तयार करायला लागेल. ओके नाही, निगेटिव्ह प्रॉब्लेम तयार करायला लागेल. तर त्यामुळे हा व्यवसाय करायचा सस्टेनेबल होऊ शकणार नाही, कारण आपल्याला रिपेअर करायला, समजा एखादा प्लंबर आला तर तुम्ही रिपेअर करायला किती रुपये देणार, त्याचे किती पर्सेंटेज तुमच्या व्यवसायाला मिळणार, किती पर्सेंटेज ऍक्च्युअल काम करण्याला जाणार, आणि किती स्केलवर हा करणार, ह्या सगळ्यावर हे अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येक व्यवसाय निवडताना हा सस्टेन म्हणजे आपला टिकाऊ आहे का, हा चालत राहील का. तर प्रॉब्लेम प्लंबर कार्पेंटर असणं हा प्रॉब्लेम म्हणून टिकाऊ आहे, पण हा तुम्ही करणारा व्यवसाय म्हणून टिकाऊ आहे का इंडिव्हिज्युअल प्लंबर सेल्फ एम्प्लॉय करून स्वतःचा बिझनेस जास्त चांगला रन करू शकेल, असा पण विचार करायचा आहे. जाता जाता एक गोष्ट सांगून जातो, इकिगाई नावाची एक कन्सेप्ट जपानमध्ये पॉप्युलर आहे. त्याचं पुस्तकही आहे की मला काय करायला आवडते, मी कुठल्या गोष्टी चांगली आहे, जगाला कशाची गरज आहे, आणि लोक मला कशासाठी पैसे देतील. हे 4 प्रश्न इकिगाई विचारतं, आणि त्यातून तुमचा जीवन तुम्हाला का कुठे घालवायचं आहे ह्याचा तुम्ही निर्णय घेऊ शकता. हे पुस्तक जरूर वाचा. रुजू तू पण वाच. आणि आज इथेच थांबूया. अशाच नवीन नवीन डिस्कशनसाठी ही सिरीज बघत राहा, आणि जेनझी असाल तर व्यवसाय सुरू करा आमच्या बरोबर.